तुमचं जर अरेंज मॅरेज ठरणार असेल तर ह्या चुका अजिबात करू नका. अरेंज मॅरेज मध्ये जेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात तेव्हा सगळं काही कसं स्वप्नवत वाटतं. पत्रिका जुळतात, चहा पोहे होतात, मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि लग्नाची तारीख ठरते. पण लग्न ठरल्यानंतर जो कोर्टशिप पिरियड असतो ना, तो सर्वात जास्त दिशाभूल करणारा असतो. कारण या काळात आपण समोरच्या व्यक्तीला फक्त आपले चांगले गुणच दाखवत असतो. तासन तास फोनवर बोलणं, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाणं आणि सोशल मीडियासाठी परफेक्ट कपल्सचे फोटोज पोस्ट करणं यातच आपण बिझी असतो. आपण समोरच्याच्या फक्त चांगल्या गोष्टी बघतो आणि त्यांचे रेड फ्लॅग्स विसरून जातो. तुमचं भावी आयुष्य सुखी करण्यासाठी या 3 महत्वाच्या गोष्टी आधीच तपासून पहा. नंबर 1, फिल्टर नसलेला संवाद साधा. फक्त काय चाललंय, जेवलात का या पलीकडे जाऊन संवाद साधा. फायनान्शियल प्लॅनिंग, करिअर गोल्स आणि कुटुंबातल्या जबाबदाऱ्या यावर स्पष्ट चर्चा करा. जोडीदाराला पारखण्यासाठी केवळ त्याचं दिसणं किंवा बँक बॅलन्स पुरेसं नसतं, त्याचे विचार समजून घेणं जास्त महत्वाचं असतं. कमिटमेंट देण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्या. नंबर 2, स्पेस आणि स्वातंत्र्य. लग्न म्हणजे गुलामगिरी नव्हे. लग्न ठरल्यानंतर जर एखादी व्यक्ती अति पॉझेसिव्ह होत असेल किंवा तुमच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध व्हा. लग्नाचा बायोडाटा कितीही चांगला असला तरी स्वभाव आणि आदर महत्वाचा असतो. नंबर 3, पास्ट रिलेशनशिप ट्रॉमा बद्दल एकमेकांशी स्पष्ट बोला. अनेक लोक जुन्या नात्यात मिळालेला धोका, विश्वासघात किंवा मानसिक त्रास मनात दाबून ठेवतात. नात्यात ट्रान्सपरन्सी ठेवा. जर अजूनही तुम्ही त्या जुन्या नात्यातून किंवा भूतकाळातून बाहेर आला नसाल तर समोरच्या व्यक्तीला स्पष्ट नकार द्या. लग्नानंतर घटस्फोटाच्या पायऱ्या चढण्यापेक्षा लग्नाआधीच डोळे उघडे ठेवून निर्णय घेतलेला बरा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.